दिवदुवाडी विरुद्ध भालेघर असा हा सामना या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळतो. तर प्रथम फलंदाजीसाठी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर भरत सनस आणि त्याला साथ देण्यासाठी गणेश पवार दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया आज काय खेळ राहील. आणि गोलंदाजी मार्कचा जर विचार केला तर दिवदुवाडी या संघाकडून ओम गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. मॅचला होते सुरुवात. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. पहिला चेंडू या मॅचचा. हो त्या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या चेंडूला सन्मान दिला गेलाय. पहिला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय. तर पहिला चेंडू नक्कीच सक्सेसफुल पाहायला मिळतोय. ओमला थोडासा सन्मान त्या ठिकाणी दिला जातोय. तर माननीय श्री राजेशजी शिर्के या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण या. ओ फुल टॉस चेंडूवर प्रहार लगावला गेलाय आणि अशा प्रकारचे चेंडू भरत कधी सोडणार नाहीये. येतो हा लाजवाब असा षटकार. डीजे यांना देऊयात संधी. पुन्हा एकदा डिफेन्स केला गेलाय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय भरत याने सन्मान दिला गेलाय चेंडूला. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू एका धावेची भर नक्कीच त्या ठिकाणी गणली जाईल. आणि या एका धावेच्या भरीने धाव फलकाचा विचार केला तर 7 धावा आता धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. तर हा षटकार हा जो अप्रतिम आहे. भरत सनसला आपण अशी गोलंदाजी करू शकत नाहीये. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता परंतु दिशा भरकटण्याचं काम आहे. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 अशा 2 धावा या ठिकाणी आकर्षित करणारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओम जराशी लय बिघडण्याचं काम आता त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. परंतु सावरणं आता गरजेचं आहे. सावरावं लागेल. भरत सनस आता पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक आहे. ओम याची गोलंदाजी. ओहो दिशा भरकटण्याचं काम आहे. हा देखील व्हाईट चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ज्या अतिरिक्तच्या धावा आहेत त्या धावा वाचवणं आता गरजेचं झालेलं आहे. 10 धावा धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत आणि आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 10 धावा. हो प्रतिम असा फटका आहे. उंच गेलेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. लाजवाब असा षटकार. डीजे निहाल. पुन्हा एकदा अप्रतिम असा फटका आहे. बॅक टू बॅक चौकार आणि षटकारांची आतिषबाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. डीजे निहाल. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर उपयोग भरत सनस त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओम शेवटचा चेंडू या षटकातील. हो सन्मान दिला गेलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 21 धावा आता धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. तर पहिला पॉवर प्लेचं जे षटक आहे ते पूर्णपणे भालेघर संघाच्या नावावर आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये भरत सनसने फलंदाजी केलेली आहे आणि ही आक्रमक सुरुवात आपल्याला भरत सनस याच्या माध्यमातून पाहायला मिळते. ही अतिशय महत्वाची आहे. 21 धावांची जी पारी आहे भरत सनसने पूर्णपणे आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. आता गोलंदाजी मार्गावर आकाश झुंगरे
गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः कर्णधार आता गोलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी आलेला आहे. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. गणेश आता स्ट्राईकला पाहायला मिळते बऱ्याचशा काळानंतर. आता गणेश स्ट्राईकला आलाय. चला लगेच मॅचला सुरुवात करून घ्या, कृपया विनंती आहे. मॅचला लगेच सुरुवात करून घ्या, वेळ आपल्याकडे कमी आहे. विनंती राहील आकाश. व्हाईट बॉल नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतो. थोडीशी खराब सुरुवात. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. अतिरिक्त धावा आज देवदेवाडी संघ देताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु अप्रतिम असा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. थोडीशी मिसफील्ड नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु आता महत्वाची जबाबदारी म्हणजे भरत सनत आता स्ट्राईकला आलेला आहे. आणि हा जो खेळ आता आपण पाहणार आहे तो बेस्ट विरुद्ध बेस्ट असा सामना असेल, कारण आकाश चुनगरे आणि भरत सनस ही जी जोडी आहे या दोघांमध्ये चांगले मैत्रीचे संबंध आहेत, परंतु मैदानावर मैत्री चालत नाहीये. आज दोन्ही मातबर एकमेकांसमोर भिडताना अप्रतिम असा फटका पाहायला मिळतोय. मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे का तर नाहीये. चौकार त्या ठिकाणी गेला. डीजे निहाल आहे. आकाश जुनगरे याचा पुढील चेंडू. अप्रतिम असा उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात. झेल टिपला गेलाय. अप्रतिम असा झेल. त्या ठिकाणी पाहतो पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे. आकाश सुनगरेला विकेटची प्राप्ती झालेली आहे. थोडंसं प्रेशर आता नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. थोडंसं प्रेशर आता भालीगर संघावर देखील आणण्याचा प्रयत्न केला जातो. आकाश सुनगरे आता गोलंदाजीची लय प्राप्त करताना. आता देखील व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. अवांतर धावेची भर आहे आणि आता देखील गणेश या ठिकाणी आलेले आहेत. भालेघर संघाकडून गणेश पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर आलेला आहे. अप्रतिम असा फटका आहे. दोन क्षेत्ररक्षकांना भेदून त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एक आणि एकच धाव त्या ठिकाणी घेतली जाते. तर भालेघर संघामध्ये देखील 2 गणेश आहेत, परंतु आमच्या मसवे संघामध्ये 5-5 गणेश आहेत. गणेश जर आपण पाहिलं तर डोंगराच्या पलीकडे जर आपण गेलो तर गणेशाचा जाम प्रेम आहे लोकांवरचं गणेश या नावावर. अप्रतिमाचा फटका. उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 बाउन्स. नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतो क्षेत्ररक्षण चांगलं केलं गेलंय. एक आणि एकच धाव त्या ठिकाणी घेतली जाते. जर आपण आलेवाडी पासून ते पूर्ण मला वाटतं पूर्ण हायवे पर्यंत जो पट्टा आहे त्यामध्ये गणेश नावाचा जो भरणा आहे तर मला वाटतं 90, 80, 100 लोक तरी गणेश नावाचे निघतील असा अंदाज नक्कीच या ठिकाणी. एक सर्वे जर केला जावळी तालुक्याने तर गणेश नावाचा भरणा आणि त्यामध्ये मसवे गावामध्ये 6 गणेश ते तितकंच महत्वाचं आहे. त्यामध्ये टॉप रँकिंगला जर पाहिलं तर मसवे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. 3रं षटक आता प्रगतीपथावर असेल आणि 3ऱ्या षटकासाठी अनुप याला गोलंदाजी मार्कवर आणण्यात आलं. 31 धावा धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत 2 षटकांच्या अखेरीस. चला अनुप, वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रा. आज मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे.
आज आयोजकांनी जी मेहनत घेतलेली आहे त्यासाठी आपल्याला वेळ वाचवणं खूप महत्वाचं आहे. आज संध्याकाळी 3 अतिरिक्तच्या मॅचेस आहेत. उंच गेलेला चेंडू भरत सनस बँग ऑन फायर आहे. चेंडू जातोय सीमारेच्या पार आउट ऑफ द पार्क. डीजे निहाल पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकारांची आतिषबाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. भरत सनस बँग ऑन फायर. डीजे निहाल प्रेम गायकवाड यांच्या सोन्या यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. भरत सनस याला सुवर्ण संधी आहे. आता 37 धावांची खेळी त्याची पाहायला मिळते. अप्रतिम असा फटका आहे. उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक षटकारांच्या आतिषबाजी. कम ऑन डीजे निहाल. पुन्हा एकदा प्रतिम फलंदाजी. भरत सनस आणि भरत सनस आज घासतोय. डीजे निहाल प्रेम गायकवाड तयार राहायचं आपण. हो आता डिफेन्स केला गेला. रक्षात्मक पद्धतीने खेळला गेलाय. आज या ठिकाणी आपण पाहतोय ज्या 3 धावा आहेत त्या महत्वाच्या असणार आहेत भरत सनससाठी. प्रेम गायकवाड यांना पेटीएम तयार ठेवायचं. प्रेम गायकवाड यांचा गुगल पे खाली करण्यासाठी भरत सनस. अप्रतिम असा फटका आहे. उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे का? हो 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 हा देखील षटकार आहे. लाजवाब फलंदाजी. डीजे निहाल यांचं देखील या ठिकाणी आगमन आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. तर अप्रतिम फलंदाजी राहिलेली आहे. प्रेम गायकवाड यांनी गुगल पे करून टाकायचे लगेच भरत सनस याला. अप्रतिम फलंदाजी राहिलेली आहे. आज भरत सनसने मन जिंकण्याचं काम केलेलं आहे. आकाश झुमगरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. 62 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. 62 धावा धाव फलकावर आहेत. हो व्हाईट बॉलचा इशारा. आता 62 झालेले आहेत. 62 धावा धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. अप्रतिम खेळ राहिलेला आहे भालेगर संघ. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहतोय घोष क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एका धावेची भर गंडली जाईल आणि एका धावेच्या भरी बरोबरच धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे. 63 धावा धाव फलकावर आहेत. 63. अप्रतिम गोलंदाजी आहे. नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय बाईचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. घोष क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू 64 धावा
धाव फलकावर आहे. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल टिपला गेला पाहिजे होता. आकाश झुंगरे थोडेसे नाराज नक्कीच क्षेत्ररक्षकांवर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, परंतु ही झेल होणं अपेक्षित आहे. धाव फलक आता जर आपण पाहिलं तर 66 धावांची आक्रमक पारी बालेघर संघाने आज अप्रतिम खेळ दाखवलाय. तर सॉरी 65 धावा धाव फलकावर आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय कार्पेट स्वरूपाचा हा फटका. कोणत्याही प्रकारची धाव घेण्याचा मानस नाहीये भरत सनस. आकाश झुंगरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर आहे. अप्रतिम असा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक आणि एकच धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. एका धावेच्या भरीने धाव फलकाचा जर आपण विचार केला तर धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 66 या धावांवर. हो हो, दिशाभर करण्याचं काम आहे. वैभवचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. या धावा रोखणं आता अत्यंत गरजेचं आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आता 67 धावा धाव फलकावर. हो हो, प्रतिम गोलंदाजी राहिलेलं आहे. आकाश झुंगरेला आता या ठिकाणी विकेटची प्राप्ती झालेली आहे. दुसऱ्या विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना पाहायला मिळत आहे. पुढील फलंदाजाला लगेचच मैदानावर पाठवायचं आहे. आज बालेघर संघाने अप्रतिम असा खेळ राहिला आहे. DJ निहाल सदुसष्ट धावा अप्रतिम खेळ राहिलेला आहे. आता गोलंदाजीचं मध्ये देखील बदलाव पाहायला मिळत आहे. अप्रतिम असा फटका पहिल्या चेंडूवर प्रहार लगावला गेलाय. षटकार त्या ठिकाणी लगावला गेलाय. DJ निहाल आज दुवादारी आहे. लगेचच आपण पुढील फलंदाजाला तयार ठेवायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं. चला मॅचला लगेच सुरुवात करा. पुन्हा एकदा अप्रतिम असा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. धावचीची शक्यता आणि धावचीत स्वरूपामध्ये बाद करण्यात आलेला आहे. तर पहिल्या इनिंगचा खेळ त्या ठिकाणी संपलेला आहे. पहिला इनिंग ब्रेक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. लागेल. प्रथम फलंदाजी करत असताना भरत सनसने जो आज खेळ केलाय तो अप्रतिम राहिलेला आहे. आता आपण नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्वार्ध पाहिलेला आहे, परंतु उत्तरार्ध मध्ये आज जर आकाश झुंगरेची फलंदाजी भरत सनस सारखी झाली तर मॅच मध्ये आज रंगत आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आकाश झुंगरे हा एकमेव असा प्लेयर आहे की त्याच्याकडे ती ॲबिलिटी आहे. या आधीच्या जे सामने शनिवार रविवार खेळवले गेले होते त्यामध्ये 2 आक्रमक पाऱ्या त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. त्यामध्ये एक जी पारी होती ती अवघ्या
17 चेंडूंमध्ये 77 धावांची खेळी होती आणि दुसरी पारी जर आपण पाहिली तर 15 चेंडूंमध्ये 47 धावांची आक्रमक पारी आकाश जुनगरे यांनी करून दाखवली होती. त्याच प्रकारचा खेळ आज आकाश जुनगरेला करायचा आहे. त्या प्रकारचा खेळच आज आकाश जुनगरे यांच्या टीमला वाचवू शकतो आणि 84 धावा आज भरत सनस नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. 69 धावांची भरत सनसची आक्रमक पारी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. त्या प्रकारचा खेळ आकाश जुनगरे यांना करावे लागणार आहे. तर पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पहिल्या इनिंगचा हायलाइट पाहू शकता. ASC लाईव्ह मध्ये आपण त्या ठिकाणी पाहू शकतो हायलाइट्स या आधीच्या इनिंगची हायलाइट लगेचच त्या ठिकाणी पाहू शकतो. जे घर बसल्या बसल्या प्रेक्षक आपल्याला पाहतात सबस्क्राईब करायला विसरू नका. अप्रतिम असं क्लिअरिटी, अप्रतिम असा कॅमेऱ्यामध्ये प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी घेतल्या जात आहेत. तर माननीय श्री शेखर पिंपरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक असं स्वागत आहे ज्यांनी देवी चषक 2025 यामध्ये. चला मॅच लगेचच आपण सुरुवात करून घ्यायचं आहे. मॅच लगेच सुरुवात करून घ्या मित्रांनो. आक्रमक पारी या ठिकाणी पाहायला मिळाली. भरत सनस आज तुटून पडला होता. भरत सनसच्या 69 धावांची जी आक्रमक पारी आपण त्या ठिकाणी पाहिली ती आजच्या दिवसामध्ये मन जिंकण्याचं काम भरत सनस याने केलेलं आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या. 5 षटकांची ही सामनी, 5 षटकांचा हा सामना नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच मध्ये रंगत त्या ठिकाणी पाहायला मिळते. मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची कृपया, वेळ आपल्याकडे कमी आहे. पहिला गोलंदाज आता मैदानावर आलेला आहे. पहिल्या गोलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा भरत सनसचीच निवड करण्यात आलेली आहे. सॉरी, विक्रम याला गोलंदाजीसाठी आणण्यात आलंय. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. आज जर पाहिलं तर 69 धावांची जी आक्रमक पारी भरत सनस याने केलेली आहे. परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये भरत सनस आपल्याला पाहायला मिळतो, परंतु ती स्ट्रॅटेजी आता बदलण्यात आलेली आहे. आज विक्रमला गोलंदाजीसाठी आणण्यात आलंय. पॉवर प्लेचं षटक आहे. विक्रम पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. आपल्या नावाप्रमाणे खेळ आज करावा लागणार आहे. आणि फलंदाजी मागचा जर विचार केला तर प्रफुल्ल आणि आकाश जुनगरे ही जोडी देवदेवाडी या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर प्रहार, उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे आहेत. पहिल्या चेंडूपासून आक्रमकता धारण केलेली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार. DJ देवदेवाडी संघाला गरजेचे आहे. अशा प्रकारची सुरुवात होणं आज खूप गरजेचं बनलेलं आहे. कारण की प्रतिम असा फटका आहे. मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. देखील कुठे मागे राहणार आहे. आज उत्तराला प्रत्युत्तर हे देवदेवाडी संघाकडून दिलं जात आहे. जी आक्रमक पारी भरत सनस याने केलेली आहे तशी सुरुवात. पुन्हा एकदा अप्रतिमाचा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. झेल घेतोय का? मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. धावचीची शक्यता आहे. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. आकाश जुनगरे आता स्ट्राईकला गेलेला आहे. धाव फलकाचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर 9 धावा धाव फलकावर आहेत. आता महत्वाची पारी आहे. 69 धावा आता टार्गेट बनवलेलं आहे. भरत सनसने ज्या केलेल्या आहेत 84 धावांचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे. उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. हा चान्स आहे. हो, झेल सोडला गेला आहे. आता हे एक जीवदान फक्त आकाश जुनगरेला हवं असतं. ज्या मॅच मध्ये त्याने विक्रम केलेला आहे,
ज्या मॅच मध्ये प्रत्येक मॅच मध्ये एका जीवदानाबरोबर विक्रम हा आकाश जुनगरेने रचलेला आहे, परंतु विक्रमनेच त्याला विक्रम करण्याचा चान्स दिलेला आहे, ते तितकंच महत्वाचं आहे. हो हो, आता मॅच मध्ये आता रंगत नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळेल. हो हो, प्रतिमाची गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मी ते पुन्हा एकदा लय प्राप्त केलेले आहे विक्रम याने. थोडस नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय झेल सुटला गेला आहे, परंतु आता सावरणं गरजेचं आहे. धावफलकाचा विचार केला तर 10 धावा धावफलकावर बिनबाद 10. फुल टॉस चेंडू, अशा प्रकारचा चेंडू जर आपण द्याल तर रिझल्ट आपल्याला हाच भेटणार आहे. चेंडू जातोय सीमा रेषापार, षटकार डीजे निहाल. पंच्याऐंशी धावांचं जे टार्गेट आहे ते कंप्लीट करायचं आहे. करंट रन रेट जर आपण पाहिला तर 16च्या सरासरीने पाहिल्याने रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर 17.25. भरत सनस आता गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. बेस्ट विरुद्ध बेस्ट असा हा सामना, भरत विरुद्ध आकाश. दोन्ही मातबर खेळाडू एकमेकांसमोर भिडताना आता आपल्याला पाहायला मिळतील. हो हो, व्हाईट बॉलचा इशारा, थोडीशी खराब सुरुवात भरत सनस याच्या माध्यमातून पाहायला मिळते. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 17 या आकड्यावर. 17 धावा धावफलकावर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. भरत सनस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आकाश जुनगरे ऑन स्ट्राईक आहे एका जीवदानासह आज खेळताना. अप्रतिम, पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. आव्हांतर दाबेची भर त्या ठिकाणी गणली जाईल. थोडीशी खराब सुरुवात नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. धावफलकाचा विचार केला तर 18 धावा आता धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. अप्रतिम असा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फ्लायटेड आलेला हा षटकार डीजे निहाल. धन्यवाद. धावफलकाचा विचार केला तर धावफलक 24 धावा धावफलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. बरं, सनस याच्यावर देखील आता हल्ला चढवला गेलाय. हो हो, अप्रतिम. पंचांकडे दाद मागितली गेले. संपूर्ण संघ त्या ठिकाणी पंचांकडे दाद मागतोय, परंतु एक चोटी धाव घेण्यामध्ये यश आलेलं आणि एका धावेच्या बरोबरच धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे. तर अप्रतिमाचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय सीमा रेषापार, चौकार. तर माननीय श्री राजेश शिवाजी शिर्के वैष्णवी कन्स्ट्रक्शन हे या ठिकाणी उपस्थित आहेत. तृतीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या सौजन्यातून रक्कम 15,000, त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आज जन्नीदेवी चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत केलं जात आहे. कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. तर 29 धावा धावफलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. अप्रतिम अशी फलंदाजी. तर व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवला गेलाय. तर जो सन्मान आपण टीव्ही स्क्रीनवर पाहत आहे, ज्यांना सन्मानित केलं जात आहे, तृतीय पारितोषिक रोख रक्कम 15,000. प्रतिमाचा फटका पाहायला मिळतोय. उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटकार आहे आणि राजेश शिवाजी शिर्के वैष्णवी कन्स्ट्रक्शन ज्यांचा सन्मान आपण स्टेजवर पाहत आहे, टीव्ही स्क्रीनवर पाहत आहे, एक चांगलं पाठबळ ज्यांचं या संपूर्ण जन्नीदेवी चषक 2025 साठी आहे.
पुन्हा एकदा उंच गेला चेंडू, आता हाफ चान्स येऊन टेपलेला आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. पहिल्या विकेटचं पतन होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. देऊया डीजे अँडरसन डीजे यांचा सन्मान. तर शेखर चव्हाण यांचा सन्मान या ठिकाणी मंचावर घेतला जातो. आपण टीव्ही स्क्रीनवर त्या ठिकाणी पाहू शकता. एक चांगले क्रिकेटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं शेखर चव्हाण. बरंच सनस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. धावफलकाचा विचार केला तर 36. आता देखील पाहतोय आपण घोष क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू नक्कीच पाहायला मिळतो. एका धावेची भर त्या ठिकाणी गणली जाईल. लेग बाईटचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. या एका धावेच्या भरीने धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 37 या आकड्यावर. 37 धावा धावफलकावर आहेत. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. तर विजयला गोलंदाजी मार्कवर आणण्यात आलेला आहे. तिसऱ्या षटकासाठी ज्याची निवड करण्यात आलेली आहे तो विजय. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. आकाश जुनगरे आता फलंदाजी मार्कवर आहे. याच्या बॅट मधून मोठे मोठे फटके आता येणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. दिवदिवाडी या संघासाठी जे महाकाय लक्ष्य आहे ते महाकाय लक्ष्य जर टार्गेट कंप्लीट करायचं आहे याच्या बॅट मधून आता फटके येणं गरजेचं आहे. 85 धावांचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आकाश जुनगर आज चालणं दिवदिवाडी संघासाठी अतिशय महत्वाचं झालेलं आहे. चला मॅचला सुरुवात करून घ्या. उंच गेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय चौकार लगावला गेलाय. डीजे निहाल असं होणं आता अत्यंत गरजेचं आहे. कारण 85 धावांचं जे भलं मोठं टार्गेट ठेवलेलं आहे त्यासाठी धावा आता येणं गरजेचं आहे. 41 धावा आता धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. अर्धा पल्ला अजूनपर्यंत आपण पार केलेला आहे, परंतु अजूनही अर्धा पल्ला पार करायचा आहे, तो तितकाच महत्वाचा आहे. ही पारी आता चांगली करणं हे आकाश जुनगरेचं परम कर्तव्य आहे. आपल्या टीमसाठी आपल्या संघासाठी खेळणं अत्यंत गरजेचं आहे. हो हो पंचांकडे दाद मागितली गेली आहे. पंच दाद पेटाताना पाहायला मिळत आहेत. आता लय प्राप्त केलेली आहे आकाश जुनगरे. नक्कीच या ठिकाणी थोडेसे संभ्रमात आपल्याला पाहायला मिळत आहेत. सावरावं लागेल आता या मॅच मध्ये, सावरणं गरजेचं आहे. गोलंदाजीचा भेदक मारा आता देखील आपल्याला त्या ठिकाणी विजय यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हो 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 अप्रतिम गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. एक अवांतर धावेची भर नक्कीच त्या ठिकाणी गणली जाईल. धाव फलकाचा विचार केला तर 42 धावा आता धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. विजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर आहेत. सामना करण्यासाठी आकाश जुनगरे ऑन स्ट्राइक. ऑफच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एक धाव तर धावून पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आहे. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण त्या ठिकाणी केल्या गेल्यात आणि 2 धावांच्या भरीने धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 44 या आकड्यावर. 44 फॉरवर्ड लॉस. 44 धावा धाव फलकावर आहेत. विजय याचा पुढील चेंडू. सामना करण्यासाठी पुन्हा एकदा आकाश जुनगरे.
अप्रतिम असा फटका आहे, उंच गेलेला चेंडू, फ्लाइट एट षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आकाश झुंगरे बँग ऑन फायर आहे. डीजे निहाल आता दिवदिवाडी संघाची झालेली आहे. पल्ला पार करायचा आहे. आकाश झुंगरे आता बँग ऑन फायर आहे. उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा येतोय फ्लाइट एट षटकार. अप्रतिम फलंदाजी आकाश झुंगरे याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. डीजे निहाल पूर्णांक 36चा स्ट्राईक रेट आहे. अप्रतिम आहे. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर 13चा गरज आहे. आकाश झुंगरे पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू या षटकातील पाहायला मिळतोय. त्यावर प्रहार केलाय आणि दुसरी धाव देखील त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आणि 2 धावांच्या अखेरीस धाव फलकाचा जर आपण विचार केला तर धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे. 58 या आकड्यावर 12 चेंडू आणि 27 धावांची आता आवश्यकता आहे. 12-27 ची ही मॅच आहे. 12-27 मध्ये आज काहीतरी वेगळं करणं आकाश झुंगरेला आज ते करावं लागेल जर मॅच मध्ये राहायचं आहे. 69 धावांची आक्रमक पारी आज भरत सनसने केलेली आहे. अप्रतिम खेळ भरत सनसचा देखील राहिलेला आहे. आणि भरत सनसला पुन्हा एकदा आता गोलंदाजी मार्कवर ही महत्वाची ओव्हर आहे. या ओव्हर मध्ये धावा थोड्या कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी भालेगड संघ करताना आपल्याला पाहायला मिळेल. आक्रमक गोलंदाजीचा रवैया आता भरत सनस याला आजमावावा लागेल. आणि दिवदिवाडी संघाकडून जर आपण विचार करताय तर आकाश झुंगरेला स्ट्राईक वर येणं गरजेचं आहे. अप्रतिम असा फटका, उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आउट ऑफ द पार्क. आज खरबुजे के साथ खरबुजा बदलताय त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ओम देखील चांगली फलंदाजी करू शकतो. आणि भरत सनस नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी. त्या ठिकाणी बॉल मध्ये कोणत्या प्रकारची चूक नव्हती, परंतु पुन्हा एकदा अप्रतिम असा फटका पाहायला मिळतोय. झेल टिपला गेलाय. अप्रतिम झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. भरत सनस नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. देऊया डीजे निहाल यांना संधी. काढण्यासाठी आता विजय आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. नावाप्रमाणे खेळी करावी लागेल. परंतु आता भालेगड संघाला देखील थोडेसे परिश्रम करावे लागणार आहेत, कारण लेफ्टी आणि या ठिकाणी आपण पाहतोय विजय देखील एक आक्रमक फलंदाज आहे. त्याच्यावर देखील कॉन्सन्ट्रेट करणं तितकंच महत्वाचं आहे. उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. झेल टिपला जाईल का? हो, बॅक टू बॅक विकेटचं पतन आहे. भरत सनस प्रेशर वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. देऊया डीजे निहाल यांना. दिवदिवाडी आता एक आणि एकच पर्याय दिवदिवाडी संघाकडे उरलेला आहे, तो म्हणजे आकाश झुंगरे स्ट्राईक वर कधी येतोय.
त्या प्रतीक्षेमध्ये दिवटीवाडी संघ त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु भरत सनसने जो भेदक मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. अमित आता नवीन आलेला हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. भरत सनस हो पंचांकडे दाद मागितले गेले, परंतु पंच दाद फेटाळताना आपल्याला पाहायला मिळतात. अनुप गोलंदाजी मार्कवर आलेला आहे, सॉरी फलंदाजी मार्कवर आलेला आहे. भरत सनस आता गोलंदाजी मार्कवर असेल. डॉट चेंडू उंच गेलेला चेंडू, 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, झेल टिपला गेलाय. ओव्हर हॅट्रिक भरत सनसने आज अप्रतिम खेळ केलेला आहे. कोणतंही क्षेत्र असो, गोलंदाजी असो, फलंदाजी असो, देऊयात DJ निहाल यांना. आणि 21 धावांची आता गरज आहे. 7 चेंडू 21 धावांची आता गरज आहे. दिवटीवाडी संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आकाश झुनगरे आणि बाळेगर संघासाठी भरत सनस. उंच गेलेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक खाली आहे, झेल टिपला गेलाय. विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आकाश झुनगरे 4 महत्वाच्या विकेट भरत सनस याने आज काढून दिलेल्या आहेत. एखाद्या माळेचे मणी जसे गळतात तसे विकेट दिवटीवाडी संघाचे पडत चालले. देऊया DJ निहाल यांना संधी. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचा आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे. मॅचला लगेच सुरुवात करून घ्या. 6 चेंडू आणि 21 धावांची आता गरज आहे. ही मॅच रंगतदार मॅच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 6 चेंडू 21 आणि स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर आकाश झुनगरे आहे. ती जमेची बाजू दिवटीवाडी या संघासमोर आहे, परंतु गोलंदाजी मार्कचा जर विचार केला तर चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या. वेळ आपल्याकडे कमी आहे. मॅच लगेच सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळते. गणेश शेवटच्या, चला मॅचला सुरू करून घ्या कृपया. 6 चेंडू आणि 21 धावांची आता गरज आहे. गणेश याला गोलंदाजी मार्कवर आणण्यात आलाय. 6 चेंडू 21 ची ही मॅच. आज मॅच मध्ये या ठिकाणी कोण बाजी मारेल, कोण पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल, तर विनंती लगेचच असेल. जवळवाडी संघ आपला कर्णधार टॉस का बॉस मध्ये येऊ द्या. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर प्रहार त्या ठिकाणी लगावला गेला. एक धाव, मिस फील्ड. ओ ही जी फील्ड आहे यावर थोडस वर करावं लागेल. आता देऊया DJ निहाल यांना संधी. सोडलेली आहे. या मॅच मध्ये नक्कीच या ठिकाणी आता थोडासा बदलाव पाहायला मिळेल. चौकार जो लगावला गेला पहिल्या चेंडूवरती मिसफील्ड पाहायला मिळाली. ती मिसफील्ड कुठेतरी अडचणी टाकेल का भालेगर संघाला, हा मोठा प्रश्न आहे. चला मॅचला सुरू करून घ्या मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी आहे. आज वेळ वाचवणं खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा उंच गेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु कोणत्याही प्रकारची धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली नाहीये. म्हणजे समीकरण पुन्हा एकदा बदललेलं आहे. 4 चेंडू आणि 17 धावांची आता आवश्यकता आहे. 4 चेंडू 17 धावा. आतापर्यंत आकाश झुनगरे एक चांगली फलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे.
आता देखील त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण करण्यात आलेले आहेत. समीकरण पुन्हा एकदा या ठिकाणी बदललेलं आहे. 3 चेंडू आणि आता 15 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 15 धावा. ही मॅच कुठपर्यंत जाईल? बालडेगर संघ का दिवदिववाडी संघ? उंच गेलेला चेंडू. अप्रतिम असा हा षटकार पाहायला मिळतोय. आकाश जुनगरे बँक ऑन फायर आहे. डीजे निहाल यांना देऊया संधी. धावा 9 धावा 2 चेंडू असं हे समीकरण आता येऊन टेपलेलं आहे. ही मॅच आता कुठल्या दिशेने प्रवास करेल? या मॅच मधली जी रंगत आहे ती आता या षटकाराने पुन्हा एकदा पुनर्जीवित केलेलं आहे. दिवदिववाडी या संघाला 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. ओ प्रतिम असा फटका आहे. फ्लायटेड हा षटकार पाहायला मिळतोय. अप्रतिम फलंदाजी आकाश जुनगरे याच्या माध्यमातून पाहायला मिळते. हो हो हो, ही मॅच आहे. ही मॅच टर्निंग पॉइंट आहे. हा षटकार लाजवाब लगावला गेलाय. डीजे निहाल एक चेंडू 46 धावा देखील लगावल्या गेलेल्या आहेत. नक्कीच या ठिकाणी 4 धावांची गरज आहे आकाश जुनगरेला 50 साठी. सॉरी 3 धावांची आणि 3 धावांची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. दोन्ही जर करायचं आहे तर आकाश जुनगरेला चेंडू सीमारेषा पार घालवावा लागेल. विजय प्राप्त करायचा आहे आणि 50 साठी 4 धावांची गरज. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 1 चेंडू 3 धावा. 3 धावा 1 चेंडू असं हे समीकरण आहे. हो प्रतिम असा चेंडू पाहायला मिळालेला आहे आणि बालेगर संघ यांनी विजय प्राप्त केलेला आहे. नक्कीच या ठिकाणी आपण फक्त 2 धावांनी निराश व्हावं लागलेलं आहे. दिवदिववाडी या संघाला टॉस साठी यायचं आहे. जवळवाडी विरुद्ध भालेगर दोन्ही संघांमध्ये चाललेला हा सामना. नक्कीच यानंतरचा सामना आपल्या समोर असणार आहे जो 4 षटकांचा असणार आहे. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपण लगेचच टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. तर राजेश शिर्के आपणास विनंती आहे आपण टॉस का बॉस मध्ये या. टॉस का बॉस पावर्ड बाय AP स्पोर्ट्स. टॉस का बॉस पावर्ड बाय AP स्पोर्ट्स. अमित पवार प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून आहे. तर टॉस या ठिकाणी घेतला जाईल भालेगर विरुद्ध जवळवाडी. दोन्ही संघांच्या दरम्यान यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि तर राजेश शिर्के हे टॉस उडवतील. हेड इज अ कॉल आणि टेल. तर बालेगर संघाकडे या ठिकाणी टॉस गेलेला आहे. काय रणनीती असेल? भरत सनसची जी फलंदाजी आपण पाहिली, काय घेण्याचा मानस आहे? आम्ही फिल्डिंग करू. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे या आधीच्या मॅच मध्ये जे तुम्ही केलं तेच त्याच्या विरुद्ध करण्याचा प्रयत्न आता तुम्ही केलाय. तर त्याच मागच्या स्ट्रॅटेजी मागचं काय कारण? आम्ही आमच्याकडे बॉलर चांगले आहेत सो आम्ही ट्राय करेन की कमीत कमी रन द्यायच्या. अच्छा, कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न असेल तर जवळवाडी संघाचे कर्णधार माझ्यासोबत आहेत. नक्कीच या ठिकाणी पाहतोय मनोज जवळ. या आधीच्या मॅच मध्ये थोडीशी फसगत झाली होती परंतु विजय प्राप्त नक्कीच त्या ठिकाणी केलेला आहे. तर प्रथमतः आपण क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथमतः आपल्याला फलंदाजी करायची आहे. तर फलंदाजी करत असताना कितपत धावा करण्याचा मानस आपला असेल? आणि आत्ताच्या जी मॅच झाली त्यामध्ये 69